परळी पोलिसांकडून कैलास फड याला अटक करण्यात आलेली आहे। मोठी अपडेट बीडच्या परळीमधून समोर येते आहे। कैलास फड याला अटक केलेली आहे। हवेमध्ये गोळीबार करणारा कैलास फड अखेर अटकी। हवेमध्ये गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ समोर आला होता आणि या प्रकरणामध्ये आता कैलास फड याला अटक करण्यात आलेली आहे। परळी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। परळी पोलिसांनी कैलास फड याला अटक केली। अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्यानंतर आता परळी पोलिसांनी केलेली ही कारवाई। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, अखेर अटकेची कारवाई झाली आहे। नक्कीच गुरु, आपण या प्रकरणात बघितलं तर कैलास फड हे हवेत गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। अंजली दमानिया यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं होतं। यानंतर परळी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर आज पोलिसांनी कारवाई करत परळी शहरातून फड यांना ताब्यात घेतलंय। त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात आलं असून 1 दिवसाचा PCR त्यांना न्यायालयानं सुनावलाय। गुरु, धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर हवेमध्ये गोळीबार करणारा कैलास फड अखेर अटकेत आलेला आहे। परळी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। अंजली दमानिया यांनी हा गोळीबाराचा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि तेव्हापासूनच कैलास फड याला अटक करण्याची मागणी होत होती आणि यावरची प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत आहे। दमानिया जी, अखेर कैलास फड याला अटक झालेली आहे, तुमची प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया अशी की SP साहेबांना माझा सलाम। त्यांना जे जे व्हिडिओज मी पाठवले, जे जे फोटोज पाठवले, जिथे जिथे वाटत होतं की अनधिकृत आहेत गन, तिथे तिथे त्यांनी कारवाई करताना ते मला दिसतायत। त्यामुळे माझा पहिला सलाम SPंना। आणि कुठेतरी ही जी जर आपल्याला आळा घालायचा असेल अशा गुंड प्रवृत्तीवर, तर अशा लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे। कैलास फड यांना अटक झाली हे ऐकून खूप बरं वाटलं की आता निदान त्या दिशेने तरी आपला प्रवास सुरू होईल। कारण बघतोय आपण की वाल्मिक कराड हे गेले 9 तारखेपासून गायब आहेत आणि आता 26 तारीख आज झाली तरी त्यांना अटक झाली नाहीये। तर मला असं वाटतं की हे पहिलं पाऊल आहे। कैलास फड यांना अटक झाली आहे, एक कुणाल फड म्हणून आहेत आणि त्यांचा मुलगा निखिल फड म्हणून पण आहेत। या सगळ्यांवर सुद्धा गुन्हे झाले पाहिजेत आणि ताबडतोब झाले पाहिजे। बरोबर आहे। त्यामुळे आता आणखी कशी कारवाई केली जाते या सगळ्या प्रकरणामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अंजली जी या प्रतिक्रियेसाठी।